हॅलो गाईज, पायलच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. बाबू आणि मायरा दुपारी छान अशा झोपी गेलेल्या होत्या आणि कपडे पण खूप धुवायची बाकी होती, म्हणून इकडे मम्मीने कपडे धुवायला घेतलेले होते. कारण मी मम्मीकडे आली तर काहीच करत नाही, तर मग त्यामुळे मम्मी मला बोलली मी धुवून तरी देते आणि तू वाळत तरी टाक. म्हटलं चालेल ठीक आहे. मग मम्मी मला कपडे धुवून देत होती आणि मी सगळे एक एक करून सगळे असे वाळत टाकले, कारण खूप कपडे होते धुवायचे. तर एवढे जण म्हटल्यावरती कपडे तर निघणारच. मग त्याच्यानंतर मी इकडे सगळे व्यवस्थित कपडे वगैरे टाकून घेतली आणि मग माझी बाबू पण उठलेली होती, म्हणजेच प्रांशी. मग तिला छान खाऊ पिऊ घालून रेडी केलं आणि डेअरीत घेऊन गेली, कारण आमच्या मॅडमला रोज लागतं दूध. दीदीची गाडी घेऊन आम्ही दोघीच गेलेलो होतो. डेअरीत केकसुद्धा होते छान छान आणि बाबूच्या नाकाला लागले तरी मॅडमची मस्ती काही संपत नाही. मग डेअरीत गेलो, दूध वगैरे घेऊन आलो. त्याच्यानंतर वहिनी बोलली चला झुडिओला पण आपण जाऊन येऊ, कारण की माझ्या बाबूला कपडे घ्यायचे होते. मग झुडिओमध्ये गेली आणि झुडिओमध्ये पॅन्टचं कलेक्शन तर खूप छान छान आलेलं होतं. मग ते बघितलं, पण मी काही घेतलं नाही. म्हटलं आता आपण नेक्स्ट टाईम घेऊ. मग त्याच्यामुळे मग बाबूला कपडे वगैरे घेतले. त्याच्यानंतर मग मिस्टर DIY पण गेलेलो होतो. म्हटलं युनिक काहीतरी मिळतंय का अजून बघू, पण मग ह्या पोरी खूप त्रास देत होत्या म्हणून काहीच घेता आलं नाही. त्याच्यानंतर मग छान अशी वहिनीने आम्हाला सगळ्यांना पाणीपुरी खाऊ घातली. त्याच्यानंतर घरी आलो, जास्त भूक नव्हती म्हणून थोडंसं जेवण केलं. नंतर माझ्या डॅडींनी आईस्क्रीम मागवलेली होती, मग आम्ही सगळ्यांनी मस्त असे आईस्क्रीम एन्जॉय केली. तर असं होता माझा माहेरचा ब्लॉग. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि फॉलो करायला विसरू नका.